महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, तरुणाची हत्या, जाफराबाद चिखली मार्गावरील जळालेल्या कार प्रकरणाचा 24 तासात पर्दाफाश। जालना पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। जाफराबाद चिखली मार्गावरील गोपी शिवारात जळालेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा जालना पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला आहे। स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करून विम्याची रक्कम मिळवणे आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी मुख्य आरोपीने नाशिक येथील एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये जाळल्याचे तपासात समोर आले आहे। जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपी शिवार येथे 31 मे रोजी पहाटे एका अल्टो कारला आग लागून त्यामध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। प्रथमदर्शनी ही घटना अपघाती वाटत असल्याने जाफराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 21/2026 दाखल करण्यात आला होता। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या सखोल व तांत्रिक तपासादरम्यान या घटनेमागील धक्कादायक सत्य उघडकीस आले। तपासात कथित मृत व्यक्ती समोर आलेला नितीन प्रभाकर गवळी हा जिवंत असल्याचे स्पष्ट झाले। तो मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला होता। विम्याची रक्कम मिळवून आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले। पोलीस तपासात नितीन गवळी यांनी त्याचे साथीदार अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने नाशिक येथील संदीप चौहान या तरुणाचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले। त्यानंतर मृतदेह अल्टो कारमध्ये ठेवून वाहनास आग लावण्यात आली। जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच असल्याचा आभास निर्माण करून पोलीस व नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली असून या कटाचा मुख्य सूत्रधार नितीन गवळी याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। जळालेल्या मृतदेहाची शास्त्रोक्त ओळख निश्चित करण्यासाठी DNA तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।